नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. महेश कडू मित्रमंडळाची असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा रायगड प्रीमियर लीग सोनारी गावात आणि उरण तालुक्यात पहिल्यांदाच आलेली हॅलो आहे. चेक. चंदू सर 2 मिनिटं थांबवतोय. या आपण सन्मान करूया साहेबांचा. संकेत गरत साहेब इथे उपस्थित झालेत. संकेत साहेबांचा सन्मान करूया आपण. खूप कमी वयामध्ये सरपंच पदाचा मान. सरपंच म्हणजे गावचा अभिमान, गावचा रुबाब, गावच्या विकासाची जबाबदारी, गावाची जबाबदारी, गावाला एकत्रित करणं, त्यांच्यासाठी काम करणं कठीण असतं. मात्र तो रुबाब, तो दर्जा देखील तेवढाच असतो. या आपण त्यांना सन्मानित करूया. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण सन्मानित करूया. संकेत साहेबांचा आपण सन्मान करतोय. आदित्य कडू यांच्या शुभाशय आपण करूया. संकेत साहेबांचा शुभ सन्मान. सरपंच आहेत ते फार कमी वयामध्ये. गावचा मान, गावचा सन्मान, गावचा रुबाब. तर या चंद्रकांत गरज साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. झालाय साहेबांचा सन्मान. या हे खूप सुंदर चित्रीकरण आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. महेश कडू मित्रमंडळ आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या आपण अनिकेत घरत यांचा देखील सन्मान करूया. आदित्य साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना देखील सन्मानित करूया. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही आपली भारतीय संस्कृती. असं म्हटलं तर भूक लागल्यानंतर खाणं ही प्रकृती, दुसऱ्याचं हिसकावून खाणं ही विकृती आणि आपल्यातलं दुसऱ्याला देणं ही खरी भारतीय संस्कृती. या आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा शब्द आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स चंदू सर. थँक्यू. आजच्या रात्रीतील एक महत्वाचा सामना, शेवटचा सामना आणि सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. हो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. सुरुवात झाली आहे. आर्यन नाईक आणि रजत मुंडे ही जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. दैविक लक्ष्मी 11 खानावळे या टीमसाठी, तर दुसऱ्या बाजूला हरिओम डोलवी पेन. एका बाजूला पनवेल तालुक्यातील खानावळे तर दुसऱ्या बाजूला पेन तालुक्यातील डोलवीची टीम पाहायला मिळते. यांच्यामधील संघर्ष पाहायला मिळतोय. एक टीम ऑलरेडी म्हणजे कळंबोली टीम लगातार 2 मॅच जिंकत असताना पुढे दाखल देखील झालेली आहे. सुपर 16 मध्ये दाखल देखील झालेली आहे. यावर्षी थोडासा वेगळा फॉर्मॅट आहे. येस, 2 टीम एका दिवशी क्वालिफाय होणारा पाहायला मिळतात. एक वेगळा फॉर्मॅट रायगड प्रीमियर लीगचा पाहायला मिळतो. आणि आर्यन ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते सध्या बॅटिंगला पाहायला मिळतात. समोर प्रसन्न. उसळी होती, जाऊ दिलाय बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. अशा प्रकारचं चित्र ज्यावेळेला इंग्लंड, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मॅच असतात टेस्ट, त्यावेळेला हे चित्र पाहायला मिळतं. परंतु ते चित्र सोनारी गावातलं आहे हे लक्षात ठेवा. हो हो हो, चांगली सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला बॅटरलाही कमबॅक करावं लागणार आहे. पेन विरुद्ध खानावळे अशी एक महत्वाची मॅच पाहायला मिळते. सोनारी गावामध्ये आपण आलोय. महेश शेट कडू यांचं असणार हे भव्य दिव्य आयोजन रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचं. फुलटॉस, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रात गॅपमध्ये बॉल खेळलाय आणि बघता बघता पोहोचलाय सुद्धा सीमा रेषा पार. 4. कडू या नावाची चर्चा मात्र रायगडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. एक ख्यातनाम उद्योजक, माजी सरपंच आणि क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू आता आयोजकाच्याही भूमिकेत. रिवर्स अल्टी पल्टी स्ट्रोक खेळलाय परंतु तिकडे आहेत फिल्डर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झालेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे आणि जर का रनआउट असेल तर डेंजर एंडला कोण आहे? रजत मुंडे आहेत. पाहूया काय होईल. तिसरे पंच ठरवतील. आता हा निकाल सत्र न्यायालयातून वरच्या न्यायालयामध्ये गेलाय. प्रशांत कडू आपण इकडे दाखल व्हायचंय किंवा संदीप पाटील आपण असेल तरी त्वरित दाखल व्हा. पप्पू पप्पू
नॉट आउट. रजत पोचलेले आहेत आपल्या क्रीजमध्ये. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे दैविक स्पोर्ट्स कानावळे, दुसऱ्या बाजूला हरिओम डोलवी पेन यांच्यातील ही लढत पाहायला मिळते. रजत मुंडे हा बॉल थोडासा पुढे केला, कमी गतीने केला. एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा क्रिकेट खेळलेले आहेत, एका संघामध्ये सुद्धा खेळलेत. यावेळेला उलटा बॅक ऑफ द हँड रॉंग वन देखील करण्याचा, आणि अगदी रायगडमध्येही खेळतात आणि पुण्याच्या डिंगडॉंग मध्ये देखील, प्रतीकमध्ये देखील एकत्र क्रिकेट खेळलेले आहेत. 6 धावा धाव फलकावर आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न खेचला होता हा बॉल थोडासा लांबून, तिकडे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला, दबाव निर्माण केला. पहिल्या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी राहिली, प्रसन्न पाटीलने टीमला प्रसन्न केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट नाही आली, परंतु रन फक्त 7च आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये यांचं आगमन झालंय. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष पनवेल तालुका पश्चिम या सर्वांचं धुमाल साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम धुमाल साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. राकेश गायकवाड साहेबांचं देखील आगमन होते, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. खूप खूप स्वागत आहे राकेश दादा तुमचं देखील. या स्पर्धेमध्ये भरपूर त्यांचं कार्य, आणि रायगड असोसिएशनचे अध्यक्ष तुमचं देखील भाई मनापासून हार्दिक स्वागत. यस ओव्हर टू कॉमेडी बॉक्स चंदू सर. यस राकेश दादा गायकवाड यांचं आगमन होतंय मंचावर, आणि एक भव्य दिव्य असं आयोजन. रायगडची स्पर्धा, रायगडचं क्रिकेट, रायगडच्या कॉमेंट्रीची सुद्धा चर्चा होते. आमचे सगळे कॉमेंटेटर मित्र सुद्धा खूप चांगली कामगिरी करतायत, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रुपेशजी धुमाळे हे देखील मंचावर पाहायला मिळत आहेत. जवळ मॅचच्या दिशेने विजय पवार, आमराई कर्जत एक्सप्रेस. चांगला बॉल, वेगवान ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईन लेगला अडवलाय देखील. तिकडे जोपर्यंत कुणाल येतील तोपर्यंत 1 रन पूर्ण देखील होतोय. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. खानावडे वर्सेस पेन अशी ही मॅच पाहायला मिळते. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आहे, आणि बऱ्याच जणांना एक मॅच एक्स्ट्रा होऊन सुद्धा कुणाला विश्वास बसणार नाहीये. रात्रकालीन मॅच जवळपास 11:15 संपतात सुद्धा हे महेश शेट कडू दाखवतील इकडे. आणि उद्याही त्याच वेळेला स्पर्धा सुरू होईल. अगदी योग्य वेळेत सगळ्या टीमला पोहोचायचं आहे. या त्याच वेळेला मॅचेस सुरू होणार आहेत. शिस्तबद्धता या सोनारीच्या स्पर्धांची, महेश शेट कडू यांच्या आयोजनाची नेहमीच खासियत राहिलेली आहे. उसळी होती, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न देखील होता, एफर्ट्स केले जरूर होते. तिकडे धावसंख्या 1 ने पुढे जाईल. उसळी असणारा बॉल हुक करण्याचा प्रयत्न फसला देखील होता. धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली कामगिरी विजय पवार करतायत, चांगली कामगिरी आर्यनलाही करावी लागेल, रजत मुंडे यांना देखील करावी लागणार आहे. सलामीची जोडी आहे आज, नाही तर 1 वर्ष परत नाही. आज जो खेळणार आहे, आज जर चांगले खेळलात तर उद्या परत खेळायला मिळेल, या स्पर्धेत परत खेळायला मिळेल, आणि नाही खेळलात तर 1 वर्ष वाट पाहावी लागेल. कोणत्या टीम मध्ये जाणार, कोणत्या ओनरकडे जाणार, त्याची वाट पाहावी लागेल. यावेळेला टकासा आवाज आलाय. रजत मुंडे यांच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार, षटकार. रजत मुंडे चर्चा यांच्या बॅटिंगची. गेल्याच आठवड्यात आम्ही बिहारला होतो, पटनाला, परंतु तिकडे आजूबाजूच्या राज्यांमधील ज्या वेळेला खेळाडू होते आणि ज्या वेळेला मैदानात रजत होते त्यांचीही चर्चा रजतच्या बॅटिंगची होत होती. अभिमानास्पद वाटतं ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंची चर्चा बाकीच्या राज्यातील खेळाडू करतात. रिवर्स अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर,
कल्टी 4 चौकार. यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. तुम्ही ग्रेट आहात तर आम्ही सुद्धा ग्रेटच आहोत, तुम्ही रायगडचे आहात तर आम्ही सुद्धा रायगडचेच आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न इकडे होतोय. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. रजत मुंडे, दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावळे बॅटिंग साठी पाहायला मिळतात. समोर आहेत हरिओम, डोलवी, पेन. ओ हो 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 हो, काय फटका खेळलाय. लांब 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 जा, शोधून आणा बॉल. सिक्सर. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. स्वभावाने शांत, परंतु मैदानात गेल्यावर त्याला काय होतं कळत नाही. मग तो कोणाचाच नसतो, तो खेळाचा असतो, बॅटचा असतो, बॉलचा असतो. षटकार चौकाराची भाषा त्यांनाही आवडते. इतर वेळा त्यांच्याशी तुम्ही 10 मिनिटं बोलून पहा, एवढा शांत स्वभावाचा खेळाडू शोधून सापडणार नाही. परंतु मैदानात गेल्यानंतर रजत मुंडे जबरदस्त धुमाकूळ घालत असतात. आणि सोपं नाहीये कांचनजी. 1 करोडच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेणारा हा रायगडचा पट्ट्या आहे. नाव रजत मुंडे. येस, चांभारलीकरांचा बाळू आज अख्ख्या भारतात चर्चेत आहे, बरोबर ना. त्याचे स्वागताचे व्हिडिओ पाहिले ज्यावेळेला ISPL मध्ये बेस्ट बॅटर घेतल्यानंतर जी काही गर्दी होती त्याच्या स्वागताला, सत्कार सन्मान जो सोहळा खूप मोठाही होता. परंतु जव्यात मॅचच्या दिशेने दोन्ही टीम बलाढ्यच आहेत. दर्जेदार क्रिकेट. सुशांत मोकलची सुद्धा लोकप्रियता काही कमी नाहीये. हा खेळाडू कामानिमित्त व्यापानिमित्त क्रिकेट कमी खेळतो, परंतु एवढी अफाट लोकप्रियता सुशांत मोकलची सुद्धा आहे. कदाचित कमी क्रिकेट खेळतात, परंतु जेवढे खेळतात सुशांत मोकल या नावाची चर्चाच पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावर पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा प्रसन्न. आर्यन या बॉलला मिड विकेटच्या दिशेने ढकलतायत. तिकडे फिल्डर येत आहेत. थोडीशी मिक्स फील्ड होते. 1च्या ठिकाणी 2, 2च्या ठिकाणी 3 होतील का. फिल्डर आले तिकडे. 2 ने धावसंख्या पुढे गेलेली आहे. चुकीला माफी नाही. 1च्या ठिकाणी 2 आलेले आहेत. धावसंख्या 27 वर जाताना पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावर. विकेट गेली नाहीये, हा प्लस पॉइंट पाहायला मिळतोय खानावडे टीमचा. दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावडे ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा पुढे जाते. थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, त्यांच्या रीच मध्ये नव्हता ठेवायचा, बॉल बाहेर ठेवायचा होता, तो हा प्रयत्न होता इकडे. 28 धावा धावफलकावर. रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व आणि 6व्या पर्वाचा आज पहिली रात्र म्हणेल अधिकृतरित्या त्याचा शेवटचा सामना. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. 4-4 फिल्डर त्याच्या दिशेने निघालेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न, पुन्हा मिक्स फील्ड पाहायला मिळते. कॅच नाही झालीये आणि त्या उलट 2 रन तिकडे मिळत आहेत. ही सलामीची जोडी चांगली सुसाट निघाली. आता गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रसन्न पाटील सातत्याने प्रयत्न करतायत. थोडेसे कर्णधार सुद्धा निराश आहेत, परंतु कर्णधाराला या सगळ्यातून आपल्या अख्ख्या टीमला सावरावं लागतं. त्यांनी खचून चालत नाही. त्यांना एकच सांगावं लागतं, यस आपल्याला कमबॅक करायचं आहे, आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू. हे संघ नायकाला, नाहीतर 11 असतात, 11 पैकी एकालाच कॅप्टन का बनवतात, त्याच्याकडे ती क्षमता असते. या सगळ्यांमध्ये एक प्रेरणा, एक ऊर्जा देण्याचं काम कोण करत असतं, तर तो कर्णधार करत असतो. म्हणून कर्णधार मोलाचा असतो. वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, वेग वाढवला, टप्पा चुकीचा होता आणि इकडे व्हाईट बॉल +1 देखील मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते.
32 धावा धाव फलकावर. आणि ज्या ज्या वेळेला कांचन पालकर सरांबरोबर काम करण्याची संधी मिळते, रायगडचं कॉम्प्युटर मी त्यांना म्हणेल, बरीचशी माहिती इतर देखील त्यांच्याकडून जरूर मिळत असते. आर्यन नाईक आणि रजत मुंडे बॅटिंगसाठी. रजतसाठी फुल टॉस, बॅटची कडा, बॉल मागे जातोय. चांगले एफर्ट्स तिकडे लावलेले आहेत. हे क्रिकेटच्या खेळात पाहायला मिळतं. कधी कधी चांगल्या बॉलवर षटकार येतो, कधी कधी फुल टॉस मिस देखील होतो. इकडे 1 रन आली आहे खरी. धाव संख्या 33 वर जाताना पाहायला मिळते. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे आजच्या रात्रीतील हा महत्वपूर्ण सामना. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी, हा बिमर आहे की नाही याकरता. पप्पू नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. रिव्ह्यू सक्सेस झालाय. जास्त उसळी होती, जास्त उंचीचा बॉल होता हा, उसळी नव्हती, माफ करा. आणि पंच गणेश बाविस्कर कळवत आहेत आता फ्री हिट आहे. फुल टॉस, समोरच्या दिशेने खेळणे, तिकडे सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळेल बॉल. 4 धावांसाठी चौकार. महेश भाई फॅन क्लब मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत, कारण महेश कडू साहेबांचं देखील एक मोठं नेटवर्क आहे. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस देखील आहेत. यावेळेला पाठीमागे उसळी होती, त्याचा फायदा घेतला आर्यननी या ठिकाणी. याही वेळेला बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी पुन्हा मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आणि आर्यन नाईक या हंगामात RPL मध्ये 100 धावा पूर्ण करणारे पहिले खेळाडू ठरतायत. युवा टॅलेंट रायगडचं मैदानाच्या आतमध्ये बामण डोंगरीचं पाहायला मिळत आहेत. आर्यन नाईक या युवा खेळाडूची चर्चा आहे. क्रिकेटमध्ये युवा आले देखील पाहिजेत, त्यांच्याशिवाय मजा सुद्धा नाही आहे. या वेळेला पहा, हा संयम आहे. बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला, चांगला बॉल तिकडे होता, 1 रन मिळेल. म्हणजे ते शॉर्ट सिलेक्शन पाहणं, जसा बॉल तसा फटका खेळण्याचा प्रयत्नही ते करतायत. आणि ओव्हर नंबर 3 सुरू असताना एक मोठी धावसंख्या आता उभारली गेली आहे. 43 तर झाल्यात. याच गतीने येत राहिल्या धावा तर 85-90 देखील होऊ शकतात किंवा त्याही पुढे जाऊ शकतात, परंतु त्याला ब्रेक द्यावा लागेल. कर्णधार सुशांत मोकल यांच्या माध्यमातून कमबॅक कसं केलं जाणार याची ही चाचपणी होईल. आर्यन 19 वर, रजत मुंडे 20 वर. 43 धावा धाव फलकावर सलामीची जोडी आहे. कमी गतीचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय, रन नाही मिळणार आहे. ओव्हर संपल्या, 3 धाव संख्या झाली आहे. 43 बिनबाद 43 खानावळी संघ. स्टाईल कडक स्माइल दिसाया साधा भोळा. ये चाहने वाला जो तो महेश भाई. चाहने वाला जो तो महेश भाई.
म्हणजे चांदीची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ही मानाची ट्रॉफी महेश कडू साहेबांची ओळख राहिलेली आहे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये चांदीची ट्रॉफी नक्की दिली जाते आणि या वर्षी सुद्धा ही चांदीची ट्रॉफी आहे. रुपेशजी धुमाळ साहेबांचं देखील मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रकांतजी गरज साहेब पाहायला मिळत आहेत. राकेशजी गायकवाड साहेब मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि केंद्रस्थानी आहे महेशजी कडू साहेब देखील. आणि चांदीची ट्रॉफी 43 धावा धाव फलकावर. आर्यन नाईक 19 वर आणि रजत मुंडे 20 वर. 3 ओव्हर शेवटच्या अजूनही बाकी. अर्धा डाव संपला, अर्धा डाव बाकी आहे. आर्यन नाईक 3 मॅचेस खेळल्या, 104 रन बेस्ट आहे परफॉर्मन्स. 53 धावांचा, एक अर्धशतकाचा समावेश. ॲव्हरेज जर पाहिलं तर 104 चा आणि स्ट्राईक रेट 297 चा. परंतु पाहूयात 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. स्वतः संघनायक बॉलिंगसाठी येत आहेत. विकेट नावाचं कोडं काही सुटता सुटेना आणि ते सोडण्यासाठी स्वतः संघनायक आलेले आहेत. कारण याच गतीने धावसंख्या जर येत राहिली तर 80-85 कन्फर्म आहेत. त्याच्यामुळे स्वतः संघनायक एक मातब्बर खेळाडू रायगडातील. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय, जागा मिळाली आणि मग बॉलला सीमारेषा दाखवली. 4 चौकार. साधा भोळा ए चाहने वाला जागा बनवली. पाठीमागच्या पायावर अगदी चांगला स्ट्रोक खेळला. कव्हरच्या दिशेने जमिनी लगत हा चेंडू मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळाला. 47 धावा धाव फलकावर आहेत. हो हो हो, हा बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. याचसाठी संघनायक आलेत. सुशांत मोकल पेन तालुक्याच्या क्रिकेटचा ब्रँड आहेत आणि इकडे चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकताना देखील पाहायला मिळालाय. 47 धावा धाव फलकावर. यावेळेला टकासा आवाज आलाय आणि बॉलला आदेश दिलाय, जा सीमारेषेच्या पलीकडे. आणि सीमारेषा पार षटकार येतो आणि पार्टनरशिप 53 धावांची या 2 खेळाडूंमधील पाहायला मिळते. आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगल दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग मध्ये धुमाकूळ घालतायत. आर्यन नाईक या नावाची चर्चा का आहे दाखवून देत आहेत. असं वाटतंय ही फलंदाजी पाहत असताना पाहतच राहावं, पाहतच राहावं, पाहतच राहावं. जसा बॉल तसं प्रत्युत्तर देत आहेत. या अगोदर कव्हर्सला लाजबाब फटका खेळला, आता थोडासा पुढे केला आणि त्याला खूप लांबवर पाठवून देखील दिलं. यावेळेला पुन्हा दिशा दिली आहे. बॉल निघालाय थर्डमॅनच्या दिशेने. तिकडे फिल्डर येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 54 वर धावफलक पोहोचलेला आहे. रजत मुंडे 20 वर आणि आर्यन नाईक 30 वर. खूप चांगली कामगिरी होताना पाहिलं मिळते. संघनायक प्रयत्न याही परिस्थितीमध्ये करतायत. या धावसंख्येला लगाम कसा घालता येईल आणि आपल्या टीमचं कमबॅक कसं होईल याची ही काळजी या ठिकाणी घेतली जाते. परंतु अजूनही विकेट आलेली नाहीये. सुरुवात झाली आज. काल प्रेक्षणीय सामने पाहायला मिळाले. आज खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक टीमचे प्लॅनिंग आता सुरू झाले असतील. प्रत्येक टीमच्या बरोबर संघ मालक आहेत, त्यांचे कोचेस आहेत, मास्टर माइंड आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या रणनीत्या. प्रत्येक टीमचा एक ग्रुप सुद्धा असणार आहे, त्याच्यावर चर्चा सुद्धा होत असतील. या मैदानात काय करायचं. यावेळेला समोर उडवलाय, जबरदस्त स्ट्रोक. दीपा पाटील स्टँडच्या वरून मात्र हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 हटके स्टाईल कडक स्टाईल दिसाया साधा भोळा. त्याची हटके स्टाईल कडक स्माईल दिसाया साधा भोळा. ए चाहने वाला जो तो डीजे थोडासा पुढे केला होता, त्याचा समाचार घेतलाय. यावेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला, त्याला ढकलण्यात यशस्वी राहिले. समोरच्या दिशेने खेळलाय हा फटका. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि त्यानंतर स्टंपवर बॉल देखील आदळलाय. जास्त घाई झाली इकडे म्हणावं लागेल. दृष्ट लागली या दोघांच्या बॅटिंगला. जशी बॅटिंग करत होते आर्यननी तर मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. अशा वेळेला रनआउटची विकेट कुणालाच परवडण्यासारखी नसते, परंतु विकेट आली आहे. पहिला धक्का बसलाय. युवा आर्यन रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलेत, परंतु तरी सुद्धा टाळ्या होतील त्यांच्यासाठी जसा खेळलेत.
खेळाडू एक नंबर. चार ओव्हरचा खेळ संपलाय, स्कोर झालाय 61. अजूनही जर पाहिलं तर या मॅच मध्ये 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 61 धावा धावफलकावर. रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी आलेले आहेत शुभम नाईक, ज्यांना या अगोदरच्या मॅच मध्ये देखील खेळताना आपण पाहिलं. आणि बॉलिंग साठी आलेत विजय पवार, आमराई कर्जत एक्सप्रेस. व्यावसायिक गटाच्या स्पर्धा देखील खेळताना पाहायला मिळतात. धन्यवाद डीजे. कानवडे विरुद्ध पेन अशी, डोलवी पेन अशी लढत पाहायला मिळते. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला डाव 61 तर झालेला. रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी शुभम आलेले आहेत. मोपाड्याचे असणारे खेळाडू बॅटिंग साठी मोपाडा वाडी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सांबार्लीचे रजत मुंडे यांना बॅटिंग साठी आपण पाहतोय. सर एक मिनिट. हा, जर एकदा बॉल बाहेर गेला की जो चालू बॉल आहे तोच घ्यायचा आणि त्याच्याने मॅच चालू ठेवायची आयोजकांच्या सूचना आहेत. येस. एकसष्ट धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शुभम बॅटिंगला. यावेळेला स्ट्रोक खेळणार कव्हरच्या दिशेने, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. विजय पवार घेत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट. प्रसन्न पकडतायत कॅच. विकेट. आणखीन एक विकेट आलेली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी डोलवी पेन टीमचा सुद्धा सुरू आहे आणि त्यासाठी विजय पवार यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्या बॉलवर घेतली विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत गौरव घोसाळकर. खालापूरच्या सावरुलीचे असणारे हे बॅटर बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गौरव मागील मॅच मध्ये तुफानी बॅटिंग केली होती त्यांनी. पाहूया या मॅच मध्ये काय करतील. 5वी ओव्हर सुरू आहे आणि 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या पहिल्या डावातील आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. हो, हा बॉल टप्पा पडतोय, थोडासा टर्न होतोय, यष्टीरक्षकाकडे जातोय. पहिले दोन्ही बॉल डॉट टाकलेत आणि हाच आहे क्रिकेटचा खेळ. काही होऊ शकतं. मजा येते ज्यावेळेला क्रिकेटचा खेळ सुरू होतो, क्रिकेटचा खेळ सुरू असतो आणि म्हणूनच आपण खूप लांब लांबचा प्रवास करत असताना स्पर्धा देखील गाठत असतो. आज सोनारी चर्चेत असेल पुढील 10 दिवस सुद्धा. यावेळेला थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिला आहे. तिकडे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलचा अंदाज घेतलाय, थ्रोही लगेच केला आणि चांगला केलाय. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल. तिसऱ्या बॉलवर रन आलेली आहे. विजय यांचं कमबॅक पाहायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ते थोडेसे महागडे राहिले. इकडे 24 लाईव्ह इव्हेंटचं कौतुक करावं लागेल आणि खूप चांगल्या म्हणजे 3,46,686 सबस्क्रायबर झालेले आहेत. कौतुक करावं लागेल. आणि अजूनही आपण नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आपला चॅनल हक्काचा चॅनल आहे. टायमिंग नाही झालाय. बॅटच्या टोकाला बॉल लागलाय, निघालाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन कंप्लीट केली. दुसरीचा कॉल रजतने दिलाय, त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. डायरेक्ट हिटही झालाय. तिसऱ्या पंचांची मागणी. रजत पुन्हा एकदा डेंजर झोन मध्ये. पाहूया तिसरे पंच. नॉट आउट. रजत. विशेष म्हणजे रन घेण्याची त्यांची जी आदर्श पद्धत आहे
जमिनीलगत बॅट क्रीज मध्ये नेत आहेत. याही अगोदर आपल्याला पाहायला मिळालं. या गोष्टीचा फायदा होतो आपल्याला. थ्रो चांगला केला होता, प्रसन्न होते तिकडे. काही सेंटीमीटर ते आतमध्ये होते. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. 64 धावा धावफलकावर. या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. 4 बॉल मध्ये फक्त 3 रन त्यांनी दिलेले आहेत. विजय पवार कर्जत तालुक्यातील आमराई गावचे असणारे हे जबरदस्त खेळाडू समोर. खालापूर तालुक्यातील चांबार्लीचा सुपरस्टार पाहायला मिळतोय. एक आहे वेगाचा बादशाह आणि एक आहे बॅटिंगचा बादशाह. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. फिल्डर येत आहेत तिकडे. रन एक मिळणार आहे. वा विजय वा, काय कमबॅक केलं आपल्या टीमचं. याला म्हणतात कमबॅक. जबरदस्त. एका क्षणी असं वाटत होतं ही धावसंख्या 85-90च्या दिशेने निघाली आहे. त्याला कंट्रोल करण्याचं काम या ओव्हरमध्ये झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये प्रसन्नने 5 दिले. दुसऱ्या ओव्हरमध्ये विजय पवार 18, प्रसन्न पाटील पुन्हा 18, सुशांत मोकल पुन्हा 18. म्हणजे मागील 3 ओव्हर ज्या झाल्या त्या प्रत्येक ओव्हरमध्ये 18-18-18 तिन्ही ओव्हरला रन आल्या होत्या. परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक केलं विजय पवार यांनी. प्रत्येक षटक हे वेगळं असतं. घडामोडी देखील वेगळ्या घडत असतात क्रिकेटच्या खेळात. या वेळेला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. खाली क्षेत्र निवडलंय. धावा 4 मिळणार आहेत. गौरव यांच्या बॅट मधून आलाय. आता चौकार 4. थँक्यू सो मच. तर सन्मान्य रुपेशजी मुंबईकर, युवा नेते, भारतीय जनता पार्टी वेश्वी, यांच्याकडून रायगड प्रीमियर लीग साठी तसेच आमच्या महेशदादा कडू साहेबांना आणि मंगेशदादा बाकडेकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा आल्यात. या शुभेच्छा आयोजकांच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. थँक्यू. मागील षटक चौकार येऊन सुद्धा चांगलंच राहिलं. कमबॅक करणारं राहिलं. 8 रन या ओव्हरमध्ये आल्या. एक विकेट सुद्धा आली आहे. षटकं संपलेली आहेत ती 5 आणि धावसंख्या झाली आहे 69. महेशजी कडू साहेब, राकेशजी गायकवाड साहेब, रुपेशजी धुमाळ साहेब आणि चंद्रकांतजी गरज साहेब, आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर आहे चांदीची ट्रॉफी, जिच्यासाठीची झुंज पाहायला मिळणार आहे. हे 32 संघ लढणार आहेत या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या ट्रॉफीसाठी. म्हणजे जो संघ जिंकणार आहे त्याची खरीखुरी चांदी होणार आहे. आपण म्हणतो ना चांदी होणं, तर चांदीची ट्रॉफीज घेऊन जाणार आहेत. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज रायगडामध्ये पुन्हा येण्याचा योग आला. रायगड प्रीमियर लीगच्या सगळ्या पर्वांमध्ये देखील समालोचन करायची संधी मिळाली. 1-1, 2-2 दिवस का होईना. आणि विशेष म्हणजे महेश कडू आमचे मित्र आणि मार्गदर्शक, त्यांच्याही स्पर्धेला पुन्हा एकदा येण्याचा आणि सोनारी गावात येण्याचा योग आला. 69 धावा धावफलकावर. शेवटची ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी मार्गस्थ होतात राज म्हात्रे. कळवेगावचे असणारे हे युवा खेळाडू पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. प्रेक्षकांना देखील मोठी उत्कंठा लागली. आता उद्याच्या टीम कोण असणार याची सुद्धा उत्कंठा आहे. शेवटचा षटक आहे. राज घेऊन आलेले आहेत. ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, वेगात टाकलाय. पंचांनी व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या पुढे गेली आहे. 70 वरी धावसंख्या गेली आहे. मागील मॅच मध्ये सुद्धा 70चं आव्हान जर पाहिलं तर अगदी सहजगत्या चेस करताना पाहायला मिळाले होते हे खेळाडू. आणि आता किती आव्हान असणार आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता 80ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी दाखल होते. या स्पर्धेला पाहण्यासाठी, महेश कडू साहेबांच्या या आयोजनाला भेट देण्यासाठी. यावेळेला समोर केलाय बॉल ओव्हर पिच आणि त्याच्यावर एअर स्ट्राईक. रजत मुंडे यांचा षटकार, सिक्सर. धाव फलकावर पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. काही वेळापूर्वी जर पाहिलं तर थोडेसे शांत असणारे रजत आता वातावरण अशांत करून टाकतायत. 36 वर ते सुद्धा खेळतायत.
आर्यन माघारी परतल्यानंतर थोडासा ग्राफ खाली आला होता, परंतु बॅट बोलायला लागली पुन्हा एकदा रजत मुंडे यांची. 76 धावा धावफलकावर पहिला डाव सुरू आहे. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. आणखीन एक आ रा 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 खतरनाक स्पीडीला गेला की काय सिक्सर. खूप लांबवर स्ट्रोक मारलाय. मी सीएच मध्ये असल्या कारणाने तिकडे स्पीडी आहे हे मला माहिती होतं. 82 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावर रजत. 42 धावा. महाराष्ट्रातील नामवंत समालोचकांच्या यादीमधील गेली कित्येक वर्ष जे नाव आपल्याला पाहायला मिळतं, असेच एक रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील सर, स्मित हास्य, थोडीशी चर्चा हर्षद मडवी सरांबरोबर देखील होताना पाहायला मिळते. असे दोन दिग्गज समालोचक थोडीशी चर्चा करतायत या रायगड प्रीमियर लीग मध्ये. गुड जॉब. यावेळेला दिशा कव्हरची आहे. रिझल्ट तोच आहे यावेळेला. 4 पालखीला नाची मैदानाच्या चौफेर टोलेबाजी. तो येतो, तो खेळतो आणि तो मन जिंकून घेतो. रजत मुंडे गाव सांभारली. 46 वर बॅटिंग करतायत महत्वाच्या मॅच मध्ये. राज मात्र एका बाजूला. टीमची धावसंख्या आता 86 झाली आहे. बॅटिंग साठी रजत मुंडे. हो हो हो, इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे. बराचसा बाहेर टाकलाय. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बीमर साठी. बीमर आहे. नो बॉल. यस. आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 100च्या दिशेने आता वाटचाल सुरू झाली आहे. रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडासा दबाव निर्माण केला होता, परंतु त्यानंतर रजत सुसाट सुटलेत. आणखीन एक बिग हिट. टाळ्या व्हायला हरकत नाही आता, कारण अर्धशतक चांबर्लीचा सुपरस्टार रायगड प्रीमियर लीग मध्ये करतोय. टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. वा रजत वा, काय खेळलेत. शांत, संयमी आणि त्याच्यानंतर चौफेर टोलेबाजी रजत मुंडे. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. अर्धशतकासाठी 3000 रुपयाचा पुरस्कार जमा झालेला आहे. आमचे 12th मॅन आहेत त्यांच्याकडे. जवळ मॅचच्या दिशेने 52 धावा, अर्धशतक, ला जबाब. चर्चा होते तुमच्या खेळीची आणि चांभारलीची सुपरस्टार बॅटिंग करतायत. अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा. याही वेळेला बॉल सीमा रेषा पार. सोन्याची
धावा धावफलकावर रजत मुंडे आपल्या आयुष्यातील एक अप्रतिम पारी इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. खालापूर तालुक्यातील चांभारले गावाचं नाव भारतभर नेण्याचं काम ज्या खेळाडूने केलं. बॅटिंग करतायत सध्या रजत मुंडे फ्रॉम चांभारले. 56 धावा अब तक. यावेळेला फटका खेळलाय परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून तिकडे येत आहेत आणि पकडली गेली कॅच, परंतु त्याच्या अगोदर काम केलं त्यांनी. त्यांचं 97 धावा झाल्यात. विजयासाठी 98 ची आवश्यकता आहे, परंतु एक अप्रतिम अर्धशतक पाहायला मिळालं. स्वभावाने शांत परंतु मैदानात गेल्यानंतर वातावरण अशांत करणारा खेळाडू रजत मुंडे अर्धशतक करतायत. 56 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी जर पाहिलं तर 97 झाल्यात, 98 करायच्या आहेत. लक्ष क्रिकेटच्या खेळात कोणतंही पार होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट लागत नसतो, त्यासाठी दुसरा डाव लागतो. आणि आता दुसऱ्या डावात काय होणार हे ऐकवण्यासाठी मी मच्छिंद्र पाटील सरांना आमंत्रित करतोय. परंतु आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक महेश कडू साहेबांचा मी मनापासून आभारी असेल. पुन्हा एकदा सोनारी गावात येण्याचा योग आला आणि रायगड प्रीमियर लीगच्या 6व्याही पर्वामध्ये मी मंगेशजी वाकडीकर साहेब आपलाही आभारी असेल. सगळ्याच्या सगळ्या पर्वांमध्ये आपण 1-2 दिवस का होईना संधी दिली त्याबद्दल. आणि महेश कडू साहेब, चांदीची ट्रॉफी आणि महेश कडू साहेब हे आमचा समीकरण बऱ्याच वर्षापासून राहिलंय आणि याही वर्षी त्यांच्या स्पर्धेला येण्याचा योग आला, त्याबद्दल त्यांचाही आभारी असेल. या स्पर्धेतून रजा घेईल, परंतु यानंतर ऐकूयात मच्छिंद्र पाटील सरांना. डीजे थांबा जरा. व्यासपीठावरती आम्हाला काही सन्मान करायचे. स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आमचे पनवेल तालुका पश्चिमचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका पश्चिम अध्यक्ष आदरणीय रुपेश धुमाळ साहेबांचा, माननीय रुपेशजी धुमाळ साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करीत आहोत. स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय महेशदादा कडू यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी मात्र होतोय. भारतीय जनता पार्टी पनवेल पश्चिम तालुक्याची ही मुलुक मैदानी तोफ आज मात्र या व्यासपीठावरती आली आहे. सन्मान्य रुपेश धुमाळ साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. महेशजी कडू आणि आमचे रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय राकेशजी गायकवाड साहेब सुद्धा या ठिकाणी मात्र त्यांच्या समवेत उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्या संपूर्ण या स्पर्धेसाठी ज्यांनी 2 दिवस रात्रींमध्ये खूप चांगलं समालोचन केलं आणि आज खरं तर त्या स्पर्धेतून रजा घेत आहेत असे आमचे चंद्रकांत शेट्टे सर यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. खूप चांगलं खरं तर आज संपूर्ण मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, महाराष्ट्र आणि भारताच्या बाहेर अखाती देशांमध्ये देखील ज्यांचं समालोचन आपल्या सर्वांना ऐकायला मिळालं. मनाने अतिशय गोड आणि सरळ साध्या स्वभावाचे असे आमचे चंद्रकांत शेट्टे सर यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. आणि त्यानंतर सन्माननीय आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर हरिओम म्हात्रे सर, सोनारी गावचे आमचे डॉक्टर हरिओम म्हात्रे साहेबांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करीत आहोत. मी महेशजी कडू साहेबांना विनंती करेन की आपण डॉक्टर हरिओम साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. महेशजी कडू दादांच्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी पार पडेल. सोनारी गावचे आमचे डॉक्टर हरिओम साहेबांचा सन्मान या ठिकाणी मात्र पार पडतो. आणि आज आम्ही देखील या स्पर्धेतून रजा घेतो. आम्हाला या स्पर्धेसाठी 1 दिवस का होईना संधी मिळाली. फायनली प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याचं. आज खरं तर तेजसजी म्हात्रे, दीपकजी पाटील सर आणि संपूर्ण रायगड प्रीमियर लीग कमिटीचं आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आज या स्पर्धेसाठी आणखीन एक आवाज आपल्याला लाभला. नवी मुंबईच्या नेरुळ गावचे एक जबरदस्त टॅलेंटेड समालोचक अर्षद मडवी सर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. महेश शेट्टा विनंती असणार आहे, नवी मुंबईचा हा टॅलेंटेड आवाज या स्पर्धेसाठी आपल्याला लाभला. नवी मुंबईत देखील मात्र सातत्याने समालोचक पुढे येताना पाहायला मिळतात. त्या टॅलेंटेड समालोचकांमधील आणखीन एक महत्त्वाचं नाव हर्षद मडवी सर आज या स्पर्धेसाठी रायगड प्रीमियर लीगसाठी उपलब्ध राहिले आणि त्यांच्या आवाजाने सुद्धा ही स्पर्धा गाजली गेली. त्यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेचे आयोजक महेशजी कडू साहेब सन्मान करत आहेत हर्षदजी मडवी यांचा. हर्षद सर, आपणाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा.
आपल्या ही आवाजाने आपण टेनिस क्रिकेटचं विश्व गाजवावं यासाठी आपल्याला शुभेच्छा असणार आहे. क्रिकेट रसिका हो, सुरुवात झाली आहे, रणशिंग फुंकले गेलेत. पहिला दिवस जबरदस्त राहिला आहे. इथून पुढच्या 10 दिवस सुद्धा क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट या उरण तालुक्यातील महत्वाच्या अशा सोनारी गावामध्ये सिद्धिविनायकच सोनारी क्रिकेटच्या रंगात रंगताना पाहायला मिळेल याही पुढे. आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. आवाज असेल मच्छिंद्र पाटील सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद चंदू सर. महाराष्ट्रातील नामांकित समालोचक आज आम्हाला लाभले. 2 दिवस का होईना त्यानं या स्पर्धा दिला. आणि मग महेश कडून त्यांचं नातं फार जवळीक आहे, त्याने सांगितलं, त्याची चर्चा देखील केली. तुमचं मनापासून आभार. हर्षद मडवी आपलं देखील आभार. तुम्ही देखील या स्पर्धा दिवस दिलेत त्यात तुमचं देखील मनापासून. नाव बॅक टू क्रिकेट या आपण मला सामनाकार भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आणि जिंकण्यासाठी मोठ्या धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 98 धावा पूर्ण करायच्या. तर पेन डोलवी आज सांगायला बघायचं आहे सामना कसा गोलंदाज तयार. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. महेश कडू यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर राकेशजी गायकवाड साहेबांचं देखील आगमन झालं. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद ते देखील भूषवलं भरपूर वर्ष. आणि एक रायगडच्या क्रिकेटला एक चांगली शिस्त त्याने देखील लावून दिली. त्यांचे देखील आभार व्यक्त करूया आपण. आणि उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी खानावकर यांचे देखील आभार. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट बॅकफुटला गेला, कट केला चेंडू कॅप बंद. पिवळचा सुंदर मापर चेंडू सीमा पलीकडं खणखणीत चौकार. हे लाखात एक मंगेश दादाच आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. थँक्यू डीजे रघु परदेशी. जबरदस्त क्रिकेट, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय आणि त्याच्या मार्गदर्शन भरपूर कडू देखील घडवलेत. फिरकीचा जादूगर, कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक, वळण करत त्याचे चेंडू, खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. आणि फार कमी कालावधीमध्ये सुरुवात केली क्रिकेटचं. त्यानंतर भरपूर वर्ष गाजवली रायगडच्या प्रीमियर लीग मध्ये देखील त्याने भरपूर वर्ष चांगली कामगिरी केली. तो नामांकित खेळाडू म्हणून नेहमीच उदयास आलाय. मोठा फटका याला क्लिअर केला तर एक्स्ट्रा कव्हर रिझनला सीमा पलीकडं अजून एक षटकार. पहिला षटकार पाहायला मिळतोय. बिग हिट. रायगड ठाणे जिल्ह्यात त्याला थोडंच आमचा महेश दादा महेश कडू साहेब यांचं हे गीत आपण ऐकतो. पहिला चेंडू डॉट नंतर चौकार नंतर डॉट नंतर षटकार. आता पुन्हा कट केला बॅकफुटला जाऊन 5 चेंडूचा सामना केलाय फलंदाज संदेश गोंधलीनं. आणि त्याने धाबा उभारल्या संघासाठी 98 धाबांचा पाठलाग करायचा. खूप चांगला सामना, नॉकआउटचा सामना आपण पाहतोय. पहिला संघ या स्पर्धेमध्ये अनमोल किंग्स कळंबोली हा संघ पुढे सरकलाय. सुपर 16 मध्ये तो क्वालिफाय झालाय. आणि आज या दोन संघातनं कोणता संघ जिंकणार, कारण नॉकआउटचा सामना आहे. जो जिंकेल तो मात्र क्वालिफाय होणार आणि जो हारणार त्याचं अस्तित्व संपुष्टात स्पर्धेसाठी. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा आहे. भरपूर प्रेक्षक सामने एन्जॉय करतात. रात्रीचे वाजले ते 10:47 मिनिटं. ऑफ ब्रेक चेंडू टप्पा बंद, थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न नाही जमलं. दोन्ही फलंदाज एका साईडला. गरज होती का? जी चूक आर्यन नाईकने मगाशी केली ती चूक आता फलंदाज करत होते का? धावसेकत अपलकावरती कारण संदेश गोंधलीला हवी ती स्ट्राईक आणि षटकाची झाली सांगता. खूप काही पाहिलं बघा. ऍक्शन रिप्ले. चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, ग्रीप बनवून एक्झॅक्ट एंडला रघु परदेशी कनेक्ट करू शकला नाही. चेंडू गॅदर करू शकला नाही आणि त्याचमध्ये संधी हुकली आणि 11 धाबा दाफलकावरती. फार चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. महेश कडू यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा 6वं पर्व 5 पर्व आपण पाहिले. पहिलं कसलखंडला, नंतर 3 पर्व शिरडोनला आपण पाहिले. त्यानंतर मागचं पर्व आपण आई लेवकीच्या माध्यमातून ओवे मध्ये पाहिलंय, ओवे गावामध्ये. आणि यावर्षी मात्र तालुका बदललाय, मात्र स्पर्धा तीच आहे. तोच दर्जा, तोच स्टँडर्ड, तोच लेवल, तीच कन्सिस्टन्सी, तेच डिसिप्लिन आणि ते सातत्य तुम्हाला पाहायला मिळतोय. नाव आहे रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व. 15 तालुक्याने एकत्रित करणारी, एकाच व्यासपीठ घेऊन आणणारी हीच ती एक कल्पना सुचली मंगेशजी वाकडेकर साहेबांना आणि त्यांच्या संकल्पनेत साकार झालेली रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व आपण एन्जॉय करतोय. सबस्क्राईब करा या स्पर्धेला. उद्याचा लॉट्स देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. उद्या बंटी बद्रिके लो दिवली तुम्हाला पाहायला रसानीचा अजून एक वंडर बॉय. त्यानंतर IL1 ओवे तुम्हाला पाहायला मिळेल. वैभव पाटील, त्यानंतर मोठ्याला तुम्ही बघू शकाल आणि मयूर वाघमारे तुम्ही बघू शकाल. असे 4 संघ उद्या तुमच्या समोर येतील. याला विसरू नका, पाहायला विसरू नका. रायगड प्रीमियर लीगचं पर्व सोनारीच्या मैदानात सिद्धिविनायक सोनारीचं मैदान. महेश कडू साहेबांच्या माध्यमातून स्पर्धा बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू मागे येतोय. पंच काहीतरी खून करतात आम्हाला. जे चेक केला जाईल स्टेप. यस,
गोलंदाजी स्टेप चेक केली जाईल. एकाली स्टेप आउट साठी पंचांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय आणि पंचांना आपण आमंत्रित करू. खूप चांगली कामगिरी या पंचांच्या मध्ये केली आपण पाहतोय मागच्या दिवसापासून. कालची देखील स्पर्धा खूप चांगली रंगली. हा बलून देखील तुम्हाला पाहायला मिळतोय कारण ह्या इथे स्पर्धा सुरू आहे. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं, काल देखील म्हटलं होतं की उरणचा विकास, विरणचा विस्तार फार वेगानं होत आहे. त्यामुळे चौबाजूनं रस्ते, पूल आहेत. आम्हाला देखील संभ्रम पडतो की एक्झॅक्टली कुठल्या वेन इथे यायचं आहे आणि हा फुगा, हा बलून तुम्हाला सांगतोय या इथे रायगड पिंपरी सुरू आहे. ह्या इथे या सिद्धिविनायक मध्ये सुरू आहे. या सोनारी गावामध्ये सुरू आहे स्पर्धा आणि हे पर्व आमचे महेशजी कडू यांच्या माध्यमातून हे पर्व आपण सुरू पाहतोय. या 6व्या पर्वामध्ये 11 धाबा फलकावरती, 98 धाबा कुटाच्या मैदानावरती फार मोठा सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला रजत मुंडे, एका बाजूला आपण शुभम जाधवला पाहतोय. मोकाला, सुशांत मोकाला आपण पाहतोय, गोट्याला आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा. रजत मुंडे एका बाजूला, 56 धाबा कुठल्यात आणि पंचांचा नो बॉलचा इशारा, लाईनच्या पुढे जाऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. सोनारीचे संदीप पाटील उर्फ पप्पू, ज्यानं सोनारीचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून उज्ज्वल केलं आणि आपल्या विकास कामाच्या माध्यमातून आमचे सर्वांच्या लगेच चांदीच्या ट्रॉफीच्या माध्यमातून जे नाव सोनारीचं उज्ज्वल केलं ते महेश शेट कडू आपण पाहतोय. 11 धाबा फलकावरती प्रेक्षकाच्या प्रचंड अलोट गर्दीमध्ये अंगाला स्पर्श करणारा वाऱ्याचा वेग जाणवतोय. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये रंगता सामना पाहायला विसरू नका. शेवट ठरार असणार आहे. 13 धाबा फलकावरती. ओ वाडा शॉट, मात्र मिस टाइम झाला. फ्री हिट होता, याचा फरक पडणार नाहीये. गोलंदाजाने स्वतः चेंडू झेल कॉट मध्ये कन्वर्ट केला, मात्र फारसा फरक पडला नाहीये. कांचन 10 सेकंद आकार येतोय. कारण 11 धाबा पहिल्या षटकामध्ये, नंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला नो बॉल 1+1 2 धाबा, नंतर आता हाही एक धाव तुम्ही काउंट केली जाईल. 19 धाबा 14 धाबा फलकावरती. गोलंदाज जीत खोत अजून एक चांगला खेळ आपण पाहतोय तो भामडडोंगरी संघाच्या माध्यमातून. तेजस मात्रेचं देखील आम्हाला खूप कौतुक आहे. त्यांनी देखील स्पर्धेला भरपूर सहकार्य केलं. काल युवा संघ त्याने उपस्थित केला रायगडचा. आज देखील सकाळी दुपारी लवकर आले, सामने सुरू केले. त्यांनी देखील मोठी जबाबदारी घेतली. वाट अ शॉट, ग्रेट टायमिंग, लगाच्या डोक्यावर फेकून दिलाय. हँडसम टावरिंग 6. तुम्ही ह्या लेंथवर गोलंदाजी नाही करू शकत. करतो फॉर्मचा खेळू आहे, टचचा खेळू आहे आणि काय त्याचा स्वँग होता. हाय बॅकलेट, ट्रिमेंडस फॉर वंडरफुल टायमिंग, अमेझिंग शॉट दॅट वॉज ओव्हर द टॉप ऑफ द लॉंग ऑन अँड दॅट्स अ ह्यूज सिक्स. व्हाट अ फंटास्टिक शॉट अँड व्हाट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम द संदेश गोल. ही इज ऑन द फायर नाव. 18 वरती खेळत असताना व्हाट अ बॅटिंग. 98 धाबा कुटाच्यात, माहिती आहे सर्वोदय प्रयत्न करायचे सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट अजून एक स्मॅश हिट फेकून दिला चेंडूला. नो बॉलचा पंचाकडे इशारा, फ्री देखील असेल. या चेंडू मिळणार 7 धाबा. व्हाट अ मॅच. विस्फोटक फलंदाजी मैदानावरती. ऍक्शन रिप्ले बघा. पुढे जाऊन गेल्याचा प्रयत्न, समोर चेंडू ठेवला, पुन्हा एकदा चेंडूला स्मॅश हिट दाखवलाय आणि 28 धाबा फलकावरती. काय बॅटिंग करतोय फलंदाजीवरती. 27 धाबा फलकावरती. 27 माफ करा. संदेश गोंदे 24 वरती खेळतोय. संदेशने आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केलाय. त्याने षटकार देखील फेकून दिले. 3 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल. व्हाट अ इनिंग. 8 चेंडूमध्ये 24 धाबा. 300च्या बॅटिंग धाबा कुठल्यात मैदानावरती. रजत मुंडेने 56 धाबा कुठल्यात, अर्जननं कुठल्यात त्या 30 धाबा. त्याचं प्रत्युत्तर दिलंय मैदानावरती. टीट फॉर टॅट, जसं तसं सडेतर उत्तर दिलंय मैदानावरती. मजा येईल, आग लागेल या मैदानावरती. कारण दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय, एक हारलाय. त्यामुळे हा सामना जिंकून पुढे वाटचाल करायची आहे. हा सामना हरलात तर मात्र मुकलात. क्रिकेट तोच खेळ आहे, हुकला तो संपला रे राजा असं म्हटलं जात आहे. बघायचं 27 धाबा. फ्री हिटची पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली. तर दुसरा फ्री हिट या षटकामध्ये. थोडस जीत खोटचं षटक महागडं ठरतं मैदानावरती. त्यानं आतापर्यंत 2 नो बॉल फेकले, त्यामुळे चेंडूवरती धाबा वेगाने उभारत आल्यात. धाबांचा वेग वाढतोय. 19 धाबा फलकावरती, 27 धाबा. भरपूर प्रेक्षक सामने एन्जॉय करतात. फुल टॉच चेंडू ऑन साइडला आणि नो मॅच मध्ये चेंडू डावायचा आलाय तो. पुन्हा एकदा चौकार मिळणार. फुल टॉच चेंडू, फ्री हिटचा वापर आणि त्याचा पुरेपूर फायदा. अजून एक चौकार.
चेक केला जाईल. 28 नंतर 32 वरती 27 नंतर धावसंख्या पोहोचणार ते आता मात्र फार वेगानं कंचनवर माहिती देतील. 31 पुन्हा एकदा आता बीमर साठी चेक केला जाईल. यस, नो बॉल फ्री हिट कायम राहील. 3 चेंडू या षटकामध्ये बीमर आलेत, म्हणजे नो बॉल आले, त्यामुळे फार मोठी भीतीचं पात्र निर्माण झालंय. 2 स्टेप आउट, 1 बीमर, म्हणजे 3 नो बॉल आले, 3 फ्री हिट कंचन. यस, 3 फ्री हिट. 32 धाबा दापलकावरती. पहिले षटक चांगलं राहिलं. शेवटच्या मुमेंटला बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला येऊ दिलं, नंतर बॅटचा फेस ओपन केलाय, चेंडू पुढे सरकला, त्याच्या आवाक्यामध्ये चेंडू येईल, कंट्रोल मिळणार तोपर्यंत 2 धाबा. चांगलं क्रिकेट. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत संदेश गोंदिलनं सर्वांचं मन जिंकलं. ज्या पद्धतीने आर्यननं फटकेबाजी केली 30 धाबांची, ज्या पद्धतीने रजत मुंडेनं 56 धाबा कुठल्या त्याला सडत उत्तर दिलंय, ते मात्र संदेश गोंदिलनं 10 चेंडूवर 30 धाबा कुठल्यात. रजत मुंडे समजावतोय गोलंदाजाला, जीत खोतला समजावतोय की सामना महत्वाचा आहे मित्रा, हा सामना जिंकायचा आपल्याला, कारण आपण भरपूर धाबा 97 धाबा उभारत मैदानावरती, मात्र 98 धावांचा पाठलाग करताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. बामणनगरी संघ म्हटलं तर नाव समोर येते तेजस म्हात्रे, ज्यानं संघाला घडवलंय, ज्यानं संघाची बांधणी केली आणि ज्यानं संघाला खूप चांगलं सहकार्य केलंय, ते तेजस म्हात्रे देखील नाव आम्ही न विसरता घेऊया बामणनगरीच्या माध्यमातून. 34 धाबा दापलकावरती. अप्रतिम फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना धाबा कुठल्याच अक्षरशः. फुलटॉस चेंडू, स्ट्रेट ड्राव, मिडॉरला चांगला बॅकअप आहे, हिट केलाय, बघायचं आता मात्र डायरेक्ट हिट झालाय. पंचानं सांगितलं नॉट आउट. किती कॉन्फिडन्स बघा पंचांना स्वतःवरती. कोणत्या प्रकारे तिसऱ्या पंचानं रेपर केला नाहीये, ही नजर आहे त्यांची बघा. ऍक्शन रिप्ले आणि तोपर्यंत फलंदाज पोहोचला होता. वेगवान रिस्की सिंगल करण्याचा प्रयत्न केलाय, चांगला बॅकअप होतं, हिट देखील चेंडू तेवढ्याच ताकदीने केलाय, मात्र बाउन्स थ्रो झालाय आणि तो थोडासा उशीर झालाय. 35 धाबा दापलकावरती. सातत्याने रजत मुंडे काहीतरी खानमंत्र देतो, गरज आहे खानमंत्राची सध्या तरी गोलंदाजाला, कारण षटक मोठं झालंय. 2 त्यानं स्टेप आउट, नो बॉल, नंतर बीमर, म्हणजे 3 चेंडू अमांतर, त्यामुळे षटक थोडंसं मोठं राहणार. धाबांचा वेग वाढलाय मैदानावरती, धाबांचा सुलसुलाट वनवा पेटवलाय मैदानावरती सुरुवातीपासून. 35 धाबा दापलकावरती. ऑन साइडला शॉट ऑफ बॉल, गॅपमध्ये चेंडू केल्यामध्ये चिरपडी सरकला, त्याच्या आवाक्यामध्ये येईल तोपर्यंत चेंडू सीमा पलीकडे जाण्याकडे चांगलं बॅकअप. 2 धाबा मिळणार. चांगलं कोणाल घरात देखील त्याला सहकार्य करतोय धावण्यासाठी, त्याला देखील साथ देतोय, कारण एकीचं बळ मिळतंय फल. क्रिकेट सांगित केलंय आणि दोघांचा साथ फार महत्वाचे आहे. हम साथ साथ चले. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय, कारण हे एक्झॅक्टली बाउंड्री चेक करायची आहे. प्रत्येक पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, सातत्य, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, प्रचंड शिस्त या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि डेडिकेशन, कारण आत्मसमर्पण ज्याला म्हटलं होतं, समर्पण म्हटलं होतं, कारण मागच्या 1 महिन्यापासून महेश कडू मित्रमंडळ या स्पर्धेसाठी जयंत तयारी करते, म्हणून मी डेडिकेशन हा शब्द वापरला जाणून बुजून. डिसिप्लिन, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी अँड ट्रान्सपरन्सी या 4 तत्वावर तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. 12 कडू तुम्ही बघायचं नाहीये, अलाउड नाहीये, नाही तर पॅनलाइज केलं जाईल. स्पर्धा फार महत्वाची डिसिप्लिन स्पर्धा आहे मित्रा. जिल्ह्याची स्पर्धा आपण खेळतोय, त्यामुळे तुम्हाला अनुमती नाही तिथे. तुम्ही फक्त 12 प्लेयरची नावं माहिती द्या मला आणि स्कोरकडे लक्ष द्यावं फक्त. 37 स्कोर बोर्ड. चांगली स्पर्धा महेश कडू यांच्या माध्यमातून नेतृत्वामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. 5 पर्व पनवेल तालुक्यात, 6 पर्व उरण तालुक्यामध्ये 37 धावसंख्या, खूप मोठी धावसंख्या पाहायला मिळते. यशस्वी पाठलाग, बॅटचा फ्लो कमी केलाय, पंचांचा काहीतरी इशारा झालाय. डेलिब्रेट चेंडू, जी हा डेलिब्रेटची खून केली. थोडस मागडं षटक आहे जित खोतचं. पंच मगाशी जो डिसिजन आहे तो फक्त यस 2 धाबा वेल स्टॉप होत होते. यस, तोपर्यंत तुमच्याकडे पोहोचवतोय. 37 धाबा दापलकावरती. यस, थँक्यू सो मच. 37 स्कोर बोर्ड. किती चांगला पाठलाग केला, 58 धाबांचा पाठलाग करताना यशस्वी पाठलाग केला मैदानावरती. शॉट ऑफ लेन, बॅटचा फेस लवकर ओपन केला, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लेन चांगली, लाईन चांगली, ॲक्युरेसी चांगली, परफेक्शन चांगलं, कंट्रोल चांगलं आणि हॅपी एंडिंग केली गोलंदाजानं. धावसंख्या दाफा कधी 37. कंचन सांगशील ज्यावेळी फलंदाजी केली, ज्यावेळी या खानावल संघाने फलंदाजी केली त्यावेळी किती 2 षटकामध्ये 25 धाबा उभारत P1 P2 मध्ये आणि त्यांना चोख प्रत्युत्तर 37 धाबा कुठल्यात. त्यावेळी सामना बॅलन्स आहे, कुठे जाऊ नका, संतुलित क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे, दोन्ही संघांमध्ये संतुलित संघ तुम्हाला पाहायला मिळतात, त्यामुळे सामना फार चांगला रंगेल. जिंकण्यासाठी 98 धाबांचा पाठलाग करत असताना 37 धाबा दापलकावरती आल्यात. आता समीकरण 61 धाबा कुठाच्यात येणाऱ्या 4 षटकांमध्ये. समीकरण मोठं नाहीये, 15.25 सरासरी या स्पर्धेमध्ये गाठली जाऊ शकते. मात्र आता एक प्रश्न पडेल की पॉवर प्ले जे होर होते ते आता मात्र संपलेत, कारण 5 कडू आता तुम्हाला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतील. त्यामुळे मोठे फटके खेळणं, गॅप शॉट खेळणं या फलंदाजासाठी मात्र आव्हानात्मक असणार आहे.
खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेचे सर्व आयोजकांची नावं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सन्माननीय प्रणित कडू, प्रतीक कडू, प्रशांत कडू, जितेश कडू, सत्यम तांडेल, आमचे सुनील कडू, नरेश कडू, तुषार ठाकूर, सुमित गरज, मनोज कडू, प्रशांत कडू, यश कडू, त्यानंतर आमचे संकेत कडू, यज्ञेश ठाकूर, प्रचंड मेहनत आहे, प्रवीण तांडे, रोहित कडू, भावेश कडू, देवेश कडू, रणजित कडू, जगदीश कडू, आदिश कडू, अमित तांडेल, हर्षित कडू, नारायण पाटील, सुभाष कडू, नयन कडू, महेश जगताप. अप्रतिम कामगिरी त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं कांचन, फक्त मॅन पॉवरची गरज आहे तुम्हाला. मनी पॉवर तर आमच्या साहेबांकडे भरपूर आहे, देवाचा आशीर्वाद भरपूर आहे महेश कडू यांच्या पाठीवरती. त्यामुळे लोकांची देखील साथ आहे आणि मॅन पॉवर तुम्हाला पाहायला मिळते. सर्व मंडळाचा मी मनापासून सदस्यांचा आभार व्यक्त करतोय. कटकेला चेंडू बॅकवर्डला जाऊन तिथे पुढे सरकला, आपला बॅकअप आहे. मी याचीच चर्चा केली होती मगाशी की आता पॉवर प्ले संपलेत दोन्ही, त्यामुळे क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स आर स्टँडिंग ऑन बाउंड्री. इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर द बॅट्समॅन टू फाइंड द गॅप नाव. हे कठीण असणार थोडंसं तुमच्यासाठी. आणि एक धाव मात्र पूर्ण करत असताना धावांचा वेग वाढतोय. प्रेक्षकांची काळजाचे ठोके दुखे वाढतात कारण सामना फार चांगला आहे. चुकू नका सामना मित्रांनो. 38 धावा कधी भरपूर प्रेक्षक हा सामना युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात. 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम क्लॅरिटी अँड विथ क्वालिटी आपण पाहतोय. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 38 धावा. विवेक सध्या एडिटिंग करत असताना चेंडू सीमा पार फेकून दिलाय. पाहता पाहता चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं हाय हँडसम वन बाउन्स सीमा पार, दणदणीत चौकार. कुणाल घरात फुंडे, मॅन फॉर्म फुंडे त्याने मात्र पहिला चौकार दाखवलाय. कुणालनं आतापर्यंत फक्त संदेशला 7 दिली, तयार नव्हता तो. फलंदाजीसाठी 32 वरती खेळतोय संदेश गोंडले, कुणाल खेळतोय 7 वरती आणि एकही गडी अजून बाद करता आला नाहीये. 30 षटक मार्गस्थ असताना 42 धावा ऑन द स्पिन, फेकून दिला चेंडूला. स्लॉग हिट करत असताना अजून एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं, अजून एक षटकार. घरात बघा ज्यावेळी फटका मारला तेव्हा रिॲक्शन त्याच्या पाहायला मिळते फार वेगळे होते. त्यांनी सांगितलं हो मी करू शकतोय आणि किती झटपट धाबा वर 15 चेंडू मध्ये 48 धाबा कुठल्याच कांचन विसरता कामा नाहीये. ताबडतोब फटकेबाजी, शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, शतकच्या पोहोचेल तिथे. व्हॉट अ कॅच, स्पेक्टेक्युलर कॅच फ्रॉम गौरव. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, नो डाऊट. अप्रतिम झेल टिपलाय, फलंदाज बाद, मोठा धक्का. रायगड ठाणे जिल्ह्यात ऍक्शन रिप्ले बघा किती लवकर चेंडूवरती आला, त्यानंतर टाय मारले आणि झेल टिपला आणि सांगितलं येस इज आउट, येस नो डाऊट. अप्रतिम झेल. हा दर्जा आहे रायगड प्रीमियर लीगचा, हा दर्जा या स्पर्धेचा, हा दर्जा आहे रायगड क्रिकेटचा आणि हा दर्जा आहे या स्पर्धेचा दाखवलाय. व्हॉट अ एफर्ट. 100% कमिटमेंट काय असते हे दाखवलंय मैदानावरती. कमिटमेंट दाखवले. 48 वरती पहिला धक्का, खूप मोठी भागीदारी तळा गेलाय आणि पहिल्या ब्रेक जी गरज होती ती गरज मात्र शमवली यावेळी गोलंदाजानं. 48 वरती 1. भरपूर प्रेक्षका सामना पाहतात. 3,46,772 सबस्क्राईब झाले. चला सबस्क्राईब करूया या आपल्या चॅनेलला. कांचन सहकार्य करूया. तुमचा एक सबस्क्राईब आमचा आत्मविश्वास वाढवत असतो आणि या आपण सबस्क्राईब करूया 24 इव्हेंट लावेस इव्हेंटला. 48 चिंतेचं वातावरण अजूनही सामना खुला आहे कारण दोन्ही संघ आपण पाहतोय तेवढ्याच ताकदीचे आहेत. दोन्ही संघाचं कंपॅरिझन केलं तर तेवढे संतुलित संघ तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सामना फार मोठा होईल शंका नाहीये. भरपूर प्रेक्षक सामना पाहतात. युट्यूबला देखील सामनाचा आनंद घेताना प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. भरपूर मोठ्या संख्येनं सामना 8,000 प्रेक्षक सामन्याचा अनुभव घेतात. थरारचा अनुभव घेतात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. जर गाडी चालवत असेल तर गाडी साईडला लावा आणि ते सामना आपण टीव्ही मध्ये पहा. तुमच्या टीव्ही गाडीमध्ये असेल तो टीव्ही मात्र साईडला लावा कारण सामना फार मोठा आहे. उंची जास्त, लांबी कमी. बघायचं दुसऱ्या विकेटचं बदल होणार का. यस इट इज. 1 more विकेट गोज डाऊन. सुशांत मोकल, मोठा धक्का. कॅप्टन इज गॉन. यस मोठा धक्का मैदानावरती. सुशांतला परतावा लागेल. 48 वरती दुसरा मोठा धक्का. बिग डिसमिसल, बिग ब्लो. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग.
मयूरनं झेल टिपलाय आणि मयूरनं लगेच त्या चेंडूला चुंबन घेतलं. त्याला माहिती आहे हा झेल नसून हा सामना आहे मे बी. आणि बघा मयूरनं लगेच ज्याला भरत लोहार या नावानं ओळखलाय. रिॲक्शन बघा काय रिॲक्शन दाखवली रघु परदेशीने. असं वाटतं की सामना जिंकलाय. त्यांना माहिती आहे हा झेल नव्हता, अर्धा सामना होता. सुशांत मोकल या महागाईच्या जमान्यामध्ये स्वस्तामध्ये बाद झालाय. इम्पॅक्ट प्लेअर मैदानावरती येतोय. इम्पॅक्ट टाकलाय रघुनं. काय रघुने गोलंदाजी दाखवली आणि काय त्याचे रिॲक्शन होते आणि काय मयूर त्या चेंडूला चुंबन घेतलं. काय ऍटमॉस्फिअर झालं. आणि हेच तर क्रिकेट तुम्हाला ऑनलाईन नव्हे तर या मैदानावरती पाहायला मिळतं. 48 वरती 2, 48 आकडा मागात पडलाय. जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले. इज ऑन हॅट्रिक. बघायचं आहे फार जास्त वयामध्ये देखील आम्ही क्रिकेट खेळू शकतोय. क्रिकेटला वयाचं बंधन नाहीये हे दाखवलंय रघु परदेशीनं. ब्लॉकचा चेंडू मात्र नाहीये. वाटा बॉलिंग एकदा जोरदार टाळलेलं स्वागत कर रघु परदेशीची. गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो जबरदस्त एंटरटेनमेंट केलाय आणि कलाडीने षटक ठरलं. 48 धावा 2 गडी बाद. येणार 98 धावा कुटायच्यात. 48 धावा झाल्यात. आता गरज आहे येणारे 18 चेंडू 50 धावांची गरज थरार क्रिकेटचा. थँक्यू. आमचा फ्लेक्स आहे. जर तुम्हाला आमचे समालोचन आवडत असेल तुम्ही या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मराठी हिंदीसाठी. थँक्यू. 24 इव्हेंट्स लाईव्ह. महेश कडू आपण ST कंपनी पाहतोय. त्या कंपनीमध्ये रोजगार मिळवून दिलाय. जवळजवळ आमच्या 70-80 महिलांना आता 100 तरुणांना. आणि मगाची ज्यावेळी मी गोट्याचा इंटरव्ह्यू घेतला त्याने देखील सांगितलं की मला देखील जॉबसाठी भरपूर सहकार्य महेश कडू साहेबांनी. त्यांचं कार्य आहे फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित नसून त्यानं सामाजिक कार्यामध्ये घेतलेला वसा असाच कायम असू द्या साहेब. सर्व आई जगदंबी चरणे आम्ही प्रार्थना करतो तुमच्या यशाला तुमच्या कामाला असं यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. कांचन काय वाटतं 18 चेंडू 48 धावा आणि 18 चेंडू 50 धावा कुटायचे आहेत. मात्र ह्या 50 धावा आता कुटताना तुम्हाला मोकल सारखा फलंदाज गोट्यासारखा फलंदाज नसणार आहे. मात्र अजूनही संदेश गोंधळे मैदानावरती आहे. संदेश गोंधळी जोपर्यंत मैदानावर तोपर्यंत रजतच्या डोक्यामध्ये गोंधळ असेल कारण त्याला मध्ये संदेश गोंधळीमध्ये क्षमता आहे. तो कधी सामन्याला टर्न करू शकतोय कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी दाखवली 32 धावा त्याने अंधधुंद बेधुंद फंजी करताना कुठल्या त्यामुळे सामना कधीही तो आपल्या बाजूला झुकू शकतोय हे चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे संदेश गोंधळीकडे लक्ष लागणार. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. वेगवान गोलंदाज आलाय तो 4थ्या क्रमांकावरती तनय भगत. मॅन फॉर्म वर्ष ओले. क्या बात आहे. येणारी चेंडू 18 आणि 50 धावा. सामना क्लोज एन्काउंटर आहे. अप्रतिम सामना. वंडरफुल कमबॅक केलं गोलंदाजानं. त्यानंतर एक्स्ट्रा फिल्डिंग दाखवली मैदान होती. टीम स्पेशल निर्माण केलं आणि ह्याच कारण आहे की सामन्यामध्ये पकड निर्माण करू दे रघु परदेशीनं. काय त्याचं वंडरफुल कमबॅक, काय ते एक्सलंट फिल्डिंग, काय त्याचं काउंटर अटॅक आणि काय त्याचं ट्रिमेंडस प्रेशर. या चारही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मागच्या 3 चेंडूमध्ये रघु परदेशीने केलेली कमाल ही कधीही कोणी विसरू शकणार नाहीये कारण मोठे धक्के दिले मैदानावरती. बघायचा सामना संपला नाहीये. 18 चेंडू 50 धावा. ऑफ साइडला सकट केलाय. ऑप्शनचा चेंडू ऑन साइडला जबरदस्त टळवत असताना सीमा पलीकडे स्ट्रेट ड्राव लॉफ स्ट्रेट ड्राव दाखवलाय. अजून एक षटकार. चेंडूमध्ये 54 धावा कुठल्या त्या संघानं 50 धावा. वेलकम 50. फार लवकर फास्ट 50. 21 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या होत्या रजत मुंडेच्या संघानं फलंदाजी
केली आणि 19 चेंडूमध्ये 54 धाबा म्हणजे अजूनही संघ पुढे आहे. कारण रजत मुंडेने 2 षटकामध्ये 25 पॉवर मध्ये तर या संघाने 37 कोटल्यात. सामना नेट टू नेट फाईट आहे. व्हॉट अ मॅच, क्लोज एन्काउंटर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. अंगावरती शारा निर्माण करतोय, मेंदूच्या डोक्याचा मुंदेला सुन्न करतोय आणि आमच्या काळजाचे स्पंदन वाढवतोय. थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. रायगडचं क्रिकेट, रायगड जिल्ह्यातील क्रिकेट आणि या 2 तालुक्यातील क्रिकेट आपण पाहतोय. अप्रतिम सामना, ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर, रात्रीच्या वातावरण रंगतोय. जबरदस्त सामना. 11 वाजून 10 मिनिटं आणि व्हॉट अ मॅच. ऑन साइडला नो लुक शॉट, उंची जास्त लांबी कमी जज करतोय. त्याच्या वाक्यामध्ये ओ माय गॉड 2 झेल सोडले त्या क्षेत्ररक्षकानं. शुभम नाईक नॉट अ गुड क्रिकेट. अशा परिस्थितीमध्ये का कमरेवरती 4 खेळूंचे हात आहेत, 11 खेळू मैदानावरती, 3 खेळूंचे चेहरे पडलेले आहेत, 4 खेळूंचे कमरेवरती हात आहेत. कारण झेल आपण सोडलाय. इट्स अ नॉट गुड क्रिकेट. कारण प्रेशर मध्ये चुका होता. रघु परिस्थिती देखील पाहिलं त्याला एक वेगळ्या नजरेनं. आणि फलंदाज रजत मुंडे सांगतो गोलंदाजाला करायचंय तुला, यू कॅन डू इट, टुडे इज युअर डे अँड यू कॅन डू इट, आय नो व्हेरी वेल. आत्मविश्वास तुला दिलाय आणि तो दाखवत असताना 56 धाबा 2 गडी बाद. मजा आहे सामन्यामध्ये, प्रेशर भरपूर आहे सामन्यामध्ये. कारण नॉकआउटचा सामना आपण खेळतोय. प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर आणि फक्त प्रेशर. लॉंग आपला ड्राईव्ह करत असताना ऑपडाऊटच्या माध्यमातून मिळणार ते एकच धाव. काय सामना रंगलाय, पूर्ण प्रेक्षकांचा वसूलचा पैसा वसूल सामना. असं वाटतं की मला आजच फायनलचा सामना सुरू आहे की काय, असं आम्हाला स्वप्न देखील पडतं. ज्या पद्धतीनं दोन्ही संघांना एंटरटेनमेंट केलंय, दोन्ही संघांना स्वतःला झोकून दिलंय आणि दोन्ही संघांना पूर्णपणे या सामन्यामध्ये स्वतःला झोकून देत हा सामना जिंकण्याचा जो ध्यास केलाय तो फार महत्वाचा मैदानावरती. पण 57 धाबा 2 गडी बाद. थरार रंगला मैदानावरती. प्रेक्षकांचं लक्ष लागले लढतीकडं. ही लढत नाहीये तर लक्ष भेदी लढत राहते मैदानावरती. बघायचं किती चेंजेस येतील, कसा सामना रंगणार, किती धाबा राहणार, शेवटच्या टप्प्यात सामना रंगणार आणि किती चांगली फटकेबाजी होणार, किती चांगला कमबॅक गोलंदाज होणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. 57 धाबा 2 गडी बाद. हेच तर रायगड प्रीमियर लीगचं पर्व, 6वं पर्व, ज्याच्यावरती आहे आम्हाला गर्व. मागे गेला चेंडू, उंची जास्त, जबरदस्त गोलंदाजी. काय अटॅक दाखवला गोलंदाजीमध्ये. बाईचा पंचाकडे इशारा येतोय. लिमिटेड ओव्हर मध्ये कशा धावा आहेत कांचन, याला फार महत्वाचं. बाईच नाही होत, लेग बाईज कशा धावा होत, धावांना फार महत्व दिला. तर हा बघा चेंडू थोडासा रिलीज करताना 58 धावापर्यंत पोहोचला संघ. संदेश गोंधळे 41 वरती. बघायचं 50 धावा पूर्ण करणार का. ज्या पद्धतीने रजत मुंडेने 56 धावा कुठल्यात त्याच्यात तोडीला फलंदाजी केली संदेश गोंधळेनं. 41 धावा कुठल्यात 15 चेंडू मध्ये. त्याची देखील इनिंग फार चांगली राहिली. एक विस्फोटक फलंदाजीची ओळख आहे आणि ती दाखवत असताना ग्रेट बॅटिंग. 58 धावा 2 गडी बाद. 7वे षटक मार्गात असताना गुड बॉलिंग. वळतोय चेंडू, टर्न होतोय मैदानावरती. त्यानंतर फलंदाजाला बीट करत असताना हा बघा ऍक्शन रिप्ले. लेग कटर चेंडू, वेगवान गती, तेवढा चांगला स्पेस, तेवढी चांगला कंट्रोल, तेवढी चांगली लेन, तेवढी चांगली लाईन, तेवढ्याच चांगलं अॅक्युरेसी आणि तेवढंच चांगलं परफेक्शन आणि तेवढंच चांगलं डायरेक्शन देखील दाखवतोय. सुपर डिलिव्हरी, कमबॅक केलाय. 58 वरती 2 गडी बाद. बघायचंय थरार किती रंगतोय. अजून एक तो चेंडू, 30 गोलंदाजी, 30 पंच, 30 कॉमेंटेटर, 30 प्रेक्षक, 30 स्पर्धा, 30 लाईव्ह टेलिकास्ट आणि 30 डिलिव्हरी ऍक्शन रिप्ले दाखवलाय मैदानावरती. पंचांचा इशारा बघायचा आहे. थोडस रेपर केलंय पंचाने, थोडस प्रेशर निर्माण केलंय आणि पंचाने लगेच रेपर केलं. तर तिसऱ्या पंचाला विनंती करतो आपण लगेच आपण चेक करायचंय कारण चेंडू कसा आहे, बाहेर किती गेलाय, एक्झॅक्टली लेन कुठे होती, लाईन कुठे, इम्पॅक्ट कुठे होता, पिचिंग कुठे होती आणि विकेट किपरने कुठे गॅदर केलाय, या संपूर्ण गोष्टी शहानिशा केली जाईल. हेच क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट एंटरटेनमेंट आपण पाहतोय. महेश कोड यांच्या माध्यमातून 6वं पर्व आणि त्या पर्वावरती आम्हाला सर्वांना गर्व. रायगड प्रीमियर लीग, रायगड जिल्ह्याचा मान उंचावणारी स्पर्धा. कारण रायगड स्वराज्याची राजधानी आणि त्याच रायगड मध्ये आपण रंगतोय. उरण तालुक्याला हुतात्म्यांचा इतिहास आहे. कारण याच उरण मध्ये आपण स्वर्गवासी दिवा पाटील यांना पाहिलंय. आणि फेड डिलिव्हरी बघायचं किती श्वास रोखला होता, भरपूर श्वास रोखला होता आपण या सामन्यामध्ये आणि तसा सामना रंगला. कारण प्रेक्षकांना माहिती आहे भरपूर प्रेक्षक हा सामना एन्जॉय करतात. 8000 पेक्षा युट्यूबला देखील जॉईन आहेत प्रेक्षक आणि इथे देखील आम्ही पाहतोय कमीत कमी 4500 प्रेक्षक हा सामना इथे देखील पाहतात मैदानावरती. ही रंगत आहे या स्पर्धेची रंजकता आहे. 58 धाबा 2 गडी बाद. कांचन किती चेंडू आणि किती धाबांची गरज आहे आम्हाला अपडेट कराल. 12 चेंडू आणि 40 धाबा.
12-40 समीकरण थोडंसं कठीण जरी असलं तरी मात्र फलंदाजीमध्ये अजून आपण पाहतोय संदेश गोंधलीला पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 26 धाबा, तिसऱ्या षटकात रघुने दिला 11 धाबा आणि यामध्ये तनय भगत दिल्यात फक्त 10 धाबा. सर्वात कमी धाबांचं षटक राहिले 4थं आणि सर्वात जास्त धाबांचं जीत कोचचं 26 धाबा त्यांनी दिलं मैदानावरती. येणारी चेंडू 12-40 धाबांची गरज. थरार रंगतोय रजत मध्ये प्रत्येक चेंडू विकेट. त्याला चेंजेस हवेत फिल्डिंग मध्ये. सामना रंगला, मजा आली सामन्यामध्ये. कोणी जिंको कोणी हारो, मात्र सामना रंगलाय ना. कारण जेव्हा आपण सामना चांगला रंगतो तेव्हा मजा येते सामन्यामध्ये आणि ती विस्फोटता, ती दाहकता, ते आपण ती धमक आपण पाहतो खेळूंच्या माध्यमातून आणि ती दाखवण्याचा प्रयत्न, दहशत माजवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रजत मुंडे थोडासा खुश आहे. मयूरने घेतलेला तो झेल, मगाशी दाखवलेला तो झेल डाय मारून गौरवने दाखवलेला झेल किती चांगला स्टँडर्ड निर्माण काय फिल्डिंगच्या माध्यमातून. 12 चेंडू 40 धाबा. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकावरती अवलंबून असं सामन्याचं पूर्ण भविष्य. गोलंदाज तयार परेश शेळके, पालीचा खेळाडू परेश शेळके. मात्र चेंडू कनेक्टिंग मेल नाहीये. चेंडू ट्राबाज जातो एक्झॅक्टली. मयूर त्याला बॅकअप देतो. मिळणार ते एकच धाव. न्यू गोल्डन पोसरीच्या माध्यमातून मयूरला आपण पाहिला असेल आणि त्याला भरत लोहारे नाव देखील दिलं जातं. तोचा मयूर चेंडूवरती येतोय. एकच धाव मिळणार. सिंगल डबल काय होणार नाहीये. येणारे चेंडू 11-39 धावांची गरज आहे. सामना फार चांगला आहे. प्रेक्षकांचा पूर्ण पैसा बसवत सामना. मात्र प्रत्येक चेंडूवरती रजत मुंडेनं गोलंदाजाला एक नवीन कानमंत्र दिलाय. ISP त्याच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे. भरपूर मोठी स्पर्धा तो खेळलाय. भरपूर राज्यात जाऊन त्याने क्रिकेट दाखवलंय. घाटावरचं पाणी देखील पिलंय रजत मुंडे. तो दाखवतोय की मी एक चांगला यशस्वी संघनायक आहे आणि सामना मला जिंकायचा आहे. 59 धाबा. मोकलचा गेलेला विकेट, गोट्याचा विकेट गेलेला पहिल्या चेंडूवरती फार महत्वाचा ठरला सामन्यामध्ये. तेव्हा रघु परदेशीनं केलं ते सेलिब्रेशन आम्ही कधी विसरणार नाही आहोत. फुलटॉस चेंडू वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न मात्र मिळणार ते एकच धाव. एक धावेनं फारसा फरक पडला. दुसऱ्या बॅटचा पलटवार केलाय मात्र फेकी चांगली होती. बॅकअप खराब झालं. 2 धावा मिळणार. अशा परिस्थितीत चुका होतात आणि त्या चुका झाल्यात. येणारे चेंडू 10 आणि गरज 37 धावांची. हा बघा ऍक्शन रिप्ले. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, ग्रीप बनवणं, तो नंतर तो बाउन्स थ्रो दिलाय त्यानं आणि कलेक्टिंग झाली नाहीये गोलंदाजाला आणि त्यामुळे ते 2 धावा मिळणार. येणारे चेंडू 10 आणि गरज 37 धावांची. ज्या 37 धावा 12 चेंडू मध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये कुठल्या होत्या त्या धावा तुम्हाला आता 10 चेंडू मध्ये कुठायच्या आहेत. ते कोणत्याही पॉवर प्ले नसताना अजूनही गडी भरपूर त्यांच्या खात्यामध्ये आहेत. 2च गडी बाद झालेत. 8 गडी अजूनही खात्यामध्ये आहेत. ऑन साइडला फेकून दिलाय. मॅग्निफिसंट स्ट्रोक सीमा पलीकडे षटकार. थँक्यू संदेश गोंधळे. 49 वरती गेलं. बघायचं अर्ध शतक त्याचं पाहायला मिळणार का मैदानावरती. टीट फॉर टॅट उत्तर दिलंय. ज्या रजत मुंडेने 56 धाबा कुठल्याचं कॅप्टन त्याचं उत्तर दिलंय संदेश गोंधलीनं. येणारं समीकरण बदललंय. 9 चेंडू 31 धाबा. थरार क्रिकेटचा वॉट अ मॅच. काउंटर अटॅक मध्ये पाहायला मिळतोय. मात्र क्लोज एन्काउंटर देखील पाहायला मिळतोय. सामना मला जिंकायचा आहे. दोन्ही संघाची ताकद प्रतिष्ठा पणाला लावली आणि दोन्ही संघाने स्वतःला झोकून दिलं कारण नॉकआउटचा सामना आपण खेळतोय. येणारं समीकरण बिघडलंय. 19 चेंडू 49 धाबा कुठल्या संदेश गोंधलीनं. व्हॉट अ ग्रेट इनिंग. प्रत्येक मैदानाच्या कानाकोपऱ्यात चौफेर फटकेबाजी दाखवली त्यानं. आता समीकरण बिघडलंय. 9 चेंडू 31 धाबा. क्लोज एन्काउंटर. येणारे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. बघायचं संदेश सिंगल काढून 50 पूर्ण करणार की चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करणार हा देखील फार महत्वाचा प्रश्न आहे. 9 चेंडू 31 धाबा. थरार क्रिकेटचा ऑन साइडला केल्याचा प्रयत्न नाही जमला. चेंडू खाली राहिलाय. थोडासा टर्न होता आणि याच बरोबर 50 धाबा पूर्ण होतात. एकदा जोरदार टाळ्या संदेश गोंधलेसाठी. व्हॉट अ इनिंग. व्हॉट अ ग्रेट इनिंग फ्रॉम द संदेश गोंधले. 50 धावा कुठल्यात. 20 चेंडूचा सामना. 2 चौकार 5 षटकार 4 डॉट 250 स्ट्राईक रेट. व्हॉट अ इनिंग. मात्र बघायची त्याची इनिंग संपूर्ण या मध्ये प्रभावशाली ठरणार का. 8 चेंडू 30 धाबा. अंगावरती शार निर्माण करणारा सामना. प्रत्येक क्षण या मैदानावरती एक वेगळ्या क्रिकेटला कलाटणी देण्याचा प्रयत्न या दोन्ही संघाच्या माध्यमातून. सामना सातत्याने बदलत गेला. आग लागली मैदानावरती आणि पूर्ण पैसा बसत सामना पाहायला मिळाला. 8 चेंडू 30 धावांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. येणारे 2 चेंडू मोठा फटका आला तर सामना बॅलन्स राहील. जर सिंगल डबल आले तर सामना एकतर्फी होऊ शकतोय कारण शेवटच्या चेंडूवर षटकामध्ये 30 धावा भरपूर महागड्या ठरू शकतील. बघायचं हे 2 चेंडू भरपूर अनमोल आहेत या सामन्यासाठी.
खेचलाय फटका मात्र मिस टायमिंग. क्षितिज पुढे सरकलाय. फलंदाज बाद. Yes, it is one more wicket goes down. आता मात्र थोडंसं समीकरण बदललंय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 30 धावांची. कसं बदलत गेलं. 12 चेंडू 40 धावा, 11 चेंडू 39 धावा, 10 चेंडू 37 धावा, 9 चेंडू 31 धावा, 8 चेंडू 30 धावा. आता समीकरण उरले 7 चेंडू 30 धावा. गुड कमबॅक फ्रॉम द परेश शेळके. जबरदस्त एंटरटेनमेंट गोलंदाजी. एक षटकार जरी आला तरी मात्र कमबॅक चांगलं केलंय. 2 सिंगल, 1 डबल, 1 गडी बाद केलाय आणि त्यानं आतापर्यंत आपल्या संघासाठी 10 धावा खर्च केल्या. समीकरण बदललं. 30 धावांची अजून गरज आहे. कांचन थोडासा सामना कठीण होत झाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये, कारण संदेश गोंदीला स्ट्राईक आता कमी मिळेल. 50 धावा त्याच्या दिसतात मैदानावरती. अजूनही तो खेळतोय नॉन स्ट्राईकला, मात्र त्याच्याकडे भरपूर अपेक्षा असणार आहेत. या चेंडूत षटकार जर आला तर मजा येईल. षटकार किंवा चौकार यायला हवा, कारण शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 20-25 धावा असल्या तर फार कमी होतील. मात्र बघायचंय, फार मोठं षटक राहिलं. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. कौतुक करेन मी गोलंदाजाचं. टर्न केला चेंडूला. यावेळी मात्र लेग कटर दाखवलाय आणि ही बघा मिठी. हे कौतुक केलं गोलंदाज शेळकेचं, परेश शेळकेचं. आणि रघु परदेशीच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. रजत मुंडे खुश आहे. हे एक्सप्रेशन सांगतात आता की सामना आमच्या आता मात्र हातामध्ये आलाय. मयूर देखील सेलिब्रेशन करतोय, टाळ्या वाजवतोय, सांगतोय की सामना तर खूप चांगला रंगात आणला. या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्यात, त्यामुळे कलाटणे आली असा सामन्याला. आता समीकरण उरणार आहे. येणारी षटक 1 आणि गरज 30 धावांची. 24 live event. 6 चेंडू 30 धावा. हरिओम डोलीपेन needs 30 runs from 6 balls. So let's see who will qualify of the next match. कोणता संघ क्वालिफाय पुढच्या सामन्यासाठी ह्याची उत्कंठा शिकेला पोहोचली. हा बघा आमचा बॅट्समॅन राकेशजी गायकवाड साहेबांचं आगमन झालं. त्यांना दाखवलं त्या स्क्रीनवरती. मोस्ट वेलकम राकेशजी गायकवाड साहेब. आपल्या रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. भरपूर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्रिकेटसाठी भरपूर योगदान ते सध्या स्क्रीनवरती दाखवले जातात त्यांना. आणि त्यांच्याच बाजूला आमचे सर्व हे मान्यवर, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. काल देखील राकेश गायकवाड साहेब या स्पर्धेमध्ये उपस्थित होते, ज्यांना आपल्या रायगड क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी स्वीकारली आणि खूप चांगले नियमावली. आणि उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी खानावकर आणि रायगड प्रीमियर लीगचे जनक सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेब. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 30 धावांची. 7 चेंडू 30 धावा. समीकरण शेवटच्या टप्प्यात फेकून दिला चेंडूला. याने मात्र फ्लॅट स्ट्रोक. सीमा पलीकडे पंचांचा इशारा होतोय. वन बाउंस सीमा पार. चौकार. Premier League, Raigad Premier League, Raigad Premier League, Raigad Premier League. Raigad Premier League, Raigad Premier League. 5 चेंडू 26 धावा. सामना अजूनही संपला नाही. दाखवले संदेश गोंदलीनं काय फटकेबाजी केली, काय चौफेर फटकेबाजी आणि काय त्याची इनिंग राहिली. व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय संदेश गोंदले. काय नोक दाखवलाय मैदानावरती. अप्रतिम फटकेबाजी. मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण करण्यामध्ये अजूनही त्याला यश लाभतंय. चेंडू निघून जातोय डीप कव्हरच्या रिजनमध्ये. अजून एक देखना चौकार दाखवतोय. चौकार, चौकार, अजून एक चौकार. मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू 22 धावा. थकीत करणारा प्रवास पाहायला मिळाला संदेश गोंदलीचा. मात्र त्याचं दुर्दैव असं की कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाहीये. एकट्यानं किल्ला लढवला, एकटा लढला आणि एकटा नडला देखील मैदानावरती. व्हॉट अ ग्रेट इनिंग फ्रॉम द संदेश गोंदले. कौतुक करेल संदेश गोंदलीचं. बॅकफुटला जाऊन केलाय चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद. चूप 58 धावांच्या केलीला ब्रेक लावलाय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो संदेश गोंदलेसाठी. 58 धावांची दमदार फलंदाजी. 3 चेंडू 22 धावांची गरज.
चेंडू बाहेर फेकला तनेश बघेत शेवटी मोहरा टिपलाय मैदानावरती आणि खूप चांगल्या खेळीचा अंत झाला. प्रति विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या चौफे फटकाची गरज असा प्रेक्षकांची मात्र मन जिंकली गोंधली ना मात्र सामना त्याने जिंकता आला नाहीये मी म्हणेन. कारण 3 चेंडू 22 धावा कमबॅक केलं. रघु परदेशीने जेव्हा 2 गडी बाद केले 3 चेंडू मध्ये एकही धाव दिली नाहीये तेव्हा कमबॅक झालं. मयूरने घेतलेला झेल, त्यानंतर गौरवने घेतलेला तो झेल, जबरदस्त एंटरटेनमेंट झालं. त्यानंतर सामन्यावरती पक्का निर्माण केली. रजत मुंडेचा मार्गदर्शन प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजांना सहकार्य केलं, त्याने कानमंत्र दिलाय आणि त्याच्यानुसार गोलंदाजी झाली. त्यामुळे चांगला प्रयत्न केला. 98 धावा चेस करण्याचा प्रयत्न केलाय. 76 धावा 4 गडी बाद. आता समीकरण उरलंय 3 चेंडू 22 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. महेश खडू साहेब मित्रमंडळ आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 6वं पर्व आणि त्यावर आम्हाला सर्वांना गर्व. शॉट ऑफ प्लेन क्विकर बाउन्सर चेंडू डायरेक्ट टॅप करत असताना चेंडू निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये उशीर झालाय त्याचा उकारण मी म्हणेन. कांचन असं म्हटलं जातंय उशिरा सुचलेला विचार आणि उशीर आलेलं शानपण आणि भात करपून गेलेला पडलेला पाऊस यांची किंमत दुष्काळ असते. त्यामुळे चौकारांना उशीर झालाय. हे चौकार अगोदर आले असते तर अजून रंगत निर्माण झाली असते, अजून रंजक निर्माण झाले असते. मात्र आता समीकरण राहिलंय 2 चेंडू 18 धावांची गरज आहे. 2 चेंडू 18 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना बघायचा. हा चेंडू काहीतरी चमत्कार करू शकतोय. पंचाचा नोबाचा इशारा 1+1 2 धावा मिळतील. मात्र बॅकअप चांगलं होतं मागे. या 2 धावाने समीकरण अजूनही बदलणार. येणारे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. या बाउन्सरनं या नोबॉलनं मात्र काही प्रचंड हालचालीने वेग येऊ शकतो मैदानावरती. येणारे चेंडू 2 आणि 16 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. खूप चांगलं प्रेम आज देखील दिलं. उदंड प्रतिसाद दिलात. सर्व मान्यवरांचा आभार. व्यासपीठावर शो वाढवले. आमचे डीजे, कॉमेंटेटर, स्कोरर, 24 इव्हेंट्स लाईव्ह कांचन पालकर, पंच या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. खूप चांगली कामगिरी, अप्रतिम कामगिरी स्पर्धेच्या माध्यमातून. हे घटक आहेत जे तुमची स्पर्धा यशस्वी करतात. कॉमेंटर असेल, स्कोरर असेल, लाईव्ह टेलिकास्ट असेल, ब्रॉडकास्टर असेल, पंच असतील, प्रेक्षक असतील, हे घटक आहेत तुमच्या स्पर्धांना उजाला देण्याचा उंचीवरती. आणि आमचे डीजे सुनंदा डीजे तुमचे देखील विशेष आभार. येणारे चेंडू 2 आणि 16 धावांची गरज आहे मैदानावरती. आणि सर्व मित्रमंडळ आमचे सदस्यांचे देखील मनापासून आभार. खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून महेश कडू मित्रमंडळाचे सर्व सदस्य. कट केलाय शेवटच्या मोमेंटला फलंदाज फसलाय. आता समीकरण राहिलाय 1 चेंडू. नोबलचा इशारा असल्यामुळे तो फ्रीट होता. यस, फ्रीटचा इशारा होता. त्यामुळे आता समीकरण असणार आहे 1 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. सामना रजत मुंडे या स्पर्धेमध्ये जिंकण्याचा पहिला संघ आपल्याला मिळाला अनमोल किंग्स कलंबोली सुपर 16 मध्ये. बघायचा तर दुसरा संघ खानावल की मानगाव, माफ करेन पेन की खानावले बघायचंय. शेवटचा चेंडू जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम विक्ट्री. आणि याच बरोबर हा सामना जिंकला 15 धावानं. हा सामना जिंकला 82 धावापर्यंत पोहोचला संघ. खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. मात्र सामना जिंकू शकला नाहीये. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नो डाऊट कॅप्टन ऑफ द टीम रजत मुंडे. 56 धावांची बारदार कामगिरी. आर्यन नाईकची 30 धावांची कामगिरी आणि 97 धावा करून 58 धावांचा पाठलाग. मात्र मी विशेष संदेश गोंदेचं कौतुक करेन. व्हॉट अ ग्रेट इनिंग. सामना संपलाय मैदानावरती. प्रेक्षकाला विनंती उद्या यायला विसरू नका. उद्या देखील स्पर्धेमध्ये तुम्ही यायला विसरू नका. तुमची आम्ही वाट पाहू. कारण तुम्ही या स्पर्धेचा अविभाज्य घटक आहात. तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही देखील आहोत. चला यायला विसरू नका उद्या. तर आजची स्पर्धा इथे संपन्न झाली. आज 2 संघ क्वालिफाय झाले या स्पर्धेमध्ये. पहिला अनमोल किंग्स कलंबोली आणि दुसरा संघ खानावले दैविक लक्ष्मी खानावले जे संघाचे संघ रजत मुंडे. खूप 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 अभिनंदन. हार्ड लक